ब्रेकनंतर स्वागत. आपण पाहताय चौफेर महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिन मेळावा पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये पार पडला आणि या मेळाव्यामुळे पुणे बंगळुरू महामार्गावर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या 7 ते 8 किलोमीटरच्या रांगा लागल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्र्यांच्या व्हीआयपी मूव्हमेंटमुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडालाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिनाचा सोहळा पुण्यातल्या बालेवाडीमध्ये पार पडतोय. इथं सगळी व्हीआयपी मुवमेंट आहे, म्हणूनच पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहतूक बालेवाडीजवळ रोखली. परिणामी मुंबईहून बेंगलोरकडे जाणारी ही वाहतूक आपण बघू शकतो. बालेवाडी माझ्या इथून, मी आत्ता वाकड जवळ आहे, इथून किमान 5 किलोमीटर अंतरावरती आहे. 5 किलोमीटर पासून या वाहनांच्या रांगा दिसत आहेत आणि या मुंबईच्या दिशेने येणारा आपण बघू शकतो. जिथे नजर जाईल तिथपर्यंत ही वाहतूक कोंडी, म्हणजे जवळपास 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं हे चित्र आहे. उपमुख्यमंत्री अर्थात पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी पक्षाचे जे सत्तेत असणारे सगळे मंत्री महोदय या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेले आहेत. व्हीआयपी मुवमेंट ज्या आहेत त्या सुरू आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक आमदार असेल, अगदी कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे या ठिकाणी बालेवाडीमध्ये आलेले आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो या मुंबईहून बेंगलोरकडे जाणाऱ्या सगळ्या वाहतुकीवर झालेला आहे. कारण बालेवाडीजवळ या व्हीआयपी मुवमेंटसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांना वाहनं थांबवण्याची वेळ आली आणि परिणामी हा फुगवटा जो आहे तो आपण बघतोय 7 ते 8 किलोमीटर पर्यंत आलेला आहे. त्याच्यामुळं मुंबईहून बेंगलोरकडे जाणारी वाहतूक आता पूर्वपदावरती कधी येणार हा खरा प्रश्न आहे. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. पुढची बातमी आहे एका वादाची.